जयंत पाटील आणि त्यांच्या नेत्यांनी आजपर्यंत किती पक्ष फोडले हे पाहायला पाहिजे. जयंत पाटील मंत्री होते त्यावेळी ते गुंडांच्या माहेर घरात राहत होते. त्यामुळे जयंत पाटील यांनी गुंडगिरी आणि पोलिसांच्या विरोधात बोलणं योग्य नाही असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. शक्तीपीठ विरोधात आंदोलन करणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मगरीचे अश्रू ढाळल्याप्रमाणे करतायत. जयंत पाटील यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने फोडली, तेच आज आंदोलन करतायत हे हास्यास्पद आहे असंही खोत म्हणाले. सांगलीमध्ये सातारा आणि सांगली विधान परिषद निवडणुकीच्या सांगलीतील मतदान केंद्राला सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे उच्चांकी मताने निवडून येतील. चमत्कार 22 तारखेला पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचे थोर विचारवंत थोर नेते जयंत पाटील यांनी शेड्यूल 10 प्रमाणे पक्षांतर्गत करता येत नाही असा कायद्याचा दाखला दिलाय. ते कायदे तज्ज्ञ आहेत, परंतु त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने कोणाकोणाचे पक्ष फोडले, कोणाकोणाच्या पाठीत खंजीर खुपसला याचा इतिहास जयंत पाटील ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा आहे. त्यांची साखर पेरणी आपल्याच पक्षानं आपल्या नेत्यानं महाराष्ट्रात मातीमध्ये केलेली आहे. आता पिकं जोमात आली आहेत. तुमची पाखरं हाणत बसा असा टोला लगावलाय. सांगलीमध्ये गुंडागर्दी वाढली असं म्हणतात, पण ते 20 वर्ष मंत्री असताना ते याच गुंडांच्या माहेर घरात राहत होते. त्यांच्या आजोबांना निवडून आणणारे अनेक गुंड होते. त्यांची गुंडागर्दी आणि दहशत एवढी होती की घरात घुसून मुर्दे पाडले. त्यामुळे सफेद चेहऱ्याच्या गुन्हेगारांना गुन्हेगारीवर बोलणं म्हणजे महाराष्ट्राची चेष्टा म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. राजू शेट्टी हे शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी अनेक लढाई लढलेल्या आहेत. परंतु त्यांच्याबरोबर जे मांडीला मांडी लावून बसले, जसं मगरीच्या डोळ्यामध्ये आसू यावं त्या पद्धतीनं त्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसू आलेलं आम्हाला पहिलं बरं वाटलं. 20 वर्षामध्ये अनेक आंदोलनं मोडण्याचा पराक्रम हा जयंत पाटलांनी केलेला आहे. पोलिसांच्या लाठ्या काठ्या शेतकऱ्यांच्या पाठीवरती जयंत पाटलांनी चालवलेले आहेत. आंदोलन फोडा झोडा घुसा हा आदेश देणारे जयंत पाटील आहेत. ते पहिल्यांदा आंदोलन करायसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत. निश्चितपणानं माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. राहिलेल्या आयुष्यामध्ये सातत्यानं समाजाच्या प्रश्नावरती तुम्ही अशीच आंदोलन करत राहावा आणि निश्चितपणानं जे काही चांगलं त्यातलं असेल, ज्या काही चांगल्या मागण्या असतील त्याचा विचार निश्चितपणानं सरकार करेल. परंतु घेतलेला वसा जयंत पाटलांनी मध्ये कधी खाली टाकू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पटलावरती कट कारस्थान आणि कपट राजकारण करण्याचं विद्यापीठ हे कुणी स्थापन केलं ते पोलोद आघाडीच्या प्रयोगाच्या कालखंडामध्ये त्यांना जावं लागेल. आणि कट कारस्थान आणि कपट राजकारणाचं विद्यापीठाचे कुलगुरू हे आपले आजोबाच आहेत. आणि त्यामुळं त्यांना वाटतं की लोकशाही हिंदुस्थानातले धोक्यात यायला लागलेले आहे. हिंदुस्थानातली लोकशाही ही संविधानावरती आधारित आहे. ते कधीही धोक्यात येणार नाही. कारण आपण लोकशाही धोक्यात आणणारे आहात. आपल्याबरोबर जे पक्ष आहेत, ज्या पक्षानं आणीबाणी या देशामध्ये लादलेली होती त्यांनाच या देशामध्ये हुकुमशाही आणायची होती. आणि म्हणून जनतेनं तुम्हाला सत्तेच्या बाहेर ठेवलेला आहे. याचा अभ्यास कुठंतरी रोहित पवारनं करणं अत्यंत गरजेचं आहे. राष्ट्रवादीचे दुसरे घोर विचारवंत थोर नेते जयंत पाटील यांनी शेड्यूल 10 प्रमाणे पक्षांतर करता येत नाही अशा पद्धतीचा एक कायद्याचा दाखला दिलेला आहे. ते मोठे कायद्याचे विद्वान आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या पक्षानं त्यांच्या नेत्यानं आतापर्यंत किती पक्ष फोडले, कुणाकुणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसले याचा इतिहास हा जयंत पाटील साहेब ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षालाच आहे. त्याची साखर पेरणी जयंत पाटील साहेब आपल्याच पक्षानं आपल्या नेत्यानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेली आहे. आता पीक जरा जोमात आलं या
तुम्ही पाखरं हाणत फक्त बसा, कणसाकडे मात्र बघायचं आता काम राहिलं नाही. त्याचे मालक दुसरे आहेत. दुसऱ्या बाजूला सांगलीमध्ये गुंडागर्दी वाढली, अमुक झालं तमुक झालं, त्यांचं एक वक्तव्य मला आपल्या माध्यमातून ऐकण्यात आलं. पण ज्यावेळी ते 20 वर्ष मंत्री होते त्यावेळी जयंत पाटील हे गुंडांच्याच माहेरामध्ये राहत होते. त्यांच्या आजूबाजूला निवडून येणारे अनेक गुंड होते आणि त्यांची गुंडागर्दी त्यांच्या काळामध्ये दहशत एवढी मोठी होती की अनेकांचे घरात शिरून मुडदे पाडलेले आहेत. त्यामुळं सपद चेहऱ्याच्या गुन्हेगारेवरती बोलणं म्हणजे महाराष्ट्राची ही क्रूर चेष्टा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.